तर नमस्कार मंडळी, मी वृद्धीज मॅजिक किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनंतर मी लाँग व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्या सर्वांसाठी आणि यात मी तुम्हाला झटपट बनणारी पावभाजी दाखवते. तर चला मग बघूया. आता इथे मी फोडणीला घातलेलं आहे जिरं, मिरची, हिंग आणि अद्रक लसूणची पेस्ट. हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. शिमला मिरची टाकायची आहे त्याच्यामध्ये प्लस आणि सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर इथे मी ज्या भाज्या घेतल्या त्या मी तुम्हाला सांगते. बटाटा, मटार आणि फ्लावर थोडंसंच पण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं व्यवस्थित बारीक होईल एवढ्या इतपत शिजवून घ्यायचं आहे आणि स्मॅश करून एका साईडला ठेवायचं आहे. बटाट्याचं प्रमाण जास्त असणार आहे फ्लावर आणि मटारच्या प्रमाणात. तर हे सगळं मी बारीक करून साईडला ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये बघा हळद, मीठ घालायचं आहे आणि हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. आता मसाले मी याच्यामध्ये आता तुम्हाला सगळ्यांना तर पाठच झाले असतील आतापर्यंत. तर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, काश्मीरी मिरची घालायची आहे, काश्मीरी मिरची पावडर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला धने-जिरं पावडर घालायचं आहे. किचन किंग मसाला मी घातलेला आहे थोडासा आणि गरम मसाला आणि त्याच्यानंतर मेन पावभाजी मसाला हा जास्त घालायचा आहे. त्याच्यानेच सगळी मेन टेस्ट येते आणि ते घालून आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून परत एकदा मी मीठ घातलेलं आहे. कारण याच्यामध्ये मी मीठ एकच चमचा घातला होता, 1 चमचा मीठ पूर्ण नाही म्हणून मी अजून एकदा मीठ घातलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित स्मॅश करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ही स्मॅश केलेली भाजी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी करून ठेवली होती. तर ती मी घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मग लागेल तेवढं पाणी घालायचं आहे. पाणी थोडंसं तुम्ही पातळ ठेवलात तर चालतं, कारण पावभाजी कशी आहे की घट्ट होते. थंड झाली की ती घट्ट होते. त्याच्यामुळे थोडी तुम्ही पातळ ठेवाल तर ती चांगलीच राहील. तर त्याच्यानंतर बघा तुम्ही व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी लागेल तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे. ही जवळपास 12 ते 13 लोकांसाठी बनते पावभाजी आणि आरामात खाऊ शकतात. कमी प्रमाणात कोणी खाल्ली तर कमी जास्त होऊ शकतं की बाबा 14चे 15 होऊ शकतात. पण व्यवस्थित पोटभर सगळ्यांना पुरते. मस्तपैकी बटर घालायचं आहे भरपूर सारं आणि नंतर ही कोथिंबीर मस्तपैकी भरपूर घालायची आहे आणि छान ह्याला उकळी आली की आपली पावभाजी रेडी. छान इथे मी पावसुद्धा भाजून घेतलेले आहेत बटर लावून मस्तपैकी आणि आपल्याला ही पावभाजीची ऑर्डर होती जी की मी पॅक करते आहे आणि त्यानंतर ही पावभाजी सगळ्यांना खूप आवडली. रिस्पॉन्ससुद्धा चांगला आला. तुम्हीसुद्धा कशाची वाट बघताय? नक्की आमच्याकडून ऑर्डर मागवा. ठाण्यामध्ये कुठेही असेल तर नक्की संपर्क करा. पार्टी फंक्शनसाठी, तुमच्या कार्यक्रमांसाठी आमच्याकडून जेवणाच्या ऑर्डरी नक्की घ्या. आणि आता जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा, कारण मला करायचे आहेत 500 सबस्क्रायबर पूर्ण. त्याच्यासाठी प्लीज सपोर्ट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय. टेक केअर.